नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप सोळे पीएस अकॅडमी मधून आजच्या आपल्या स्टॉक अनालिसिस सेक्शन मध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. तो आजच्या सेक्शन मध्ये आपण पाहणार आहोत कोणते स्टॉक आपले प्रॉफिट बुकिंग साठी आले होते, कोणते स्टॉक आपण 5% 10% साठी आपण रेकमेंड केलेले आणि त्याचबरोबर लाईव्ह मार्केटमध्ये निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी यामध्ये आपण सकाळी कोणते ट्रेड प्लॅन केले होते हे आपण आजच्या सेशन मध्ये काय करूया डिटेलमध्ये डिस्कस करूया. मित्रांनो, आज प्रॉफिट बुकिंग साठी 2 स्टॉक आले होते, ज्यामध्ये आपण काल जो आपण प्लॅन केला होता टीटीएमएल. ओके, जो आपण कालही चेक केला होता टीटीएमएल आपण 85-75 च्या रेंज मध्ये बाय करायला सांगितलं होतं आणि 100चं टार्गेट आपण त्यामध्ये फर्स्ट टार्गेट आपल्याला 100चं बुक करायचं होतं. कालच टीटीएमएल काय केलं होती, जवळपास 97 पर्यंत काय झाली होती, एक रॅली दिली होती आणि आजचा जो हाय गेला होता 109 म्हणजे 109 110चा काय झाला होता, आज हाय गेलेला आहे. टीटीएमएल जर आपण तो प्लॅन केला असता 85-90 च्या रेंज मध्ये, सो आपल्याला तो बाय करायचा होता 85 च्या रेंज मध्ये बाय करायला. 75 ला तो गेलेलाच नाहीये. 85 ला जरी आपण तो बाय केला असता तर टीटीएमएल मध्ये आजचा जो हाय गेलेला आहे, ओके, आजचा हाय गेला जवळपास 111चा हाय गेलेला आहे. म्हणजे जवळपास आपल्याला मोर दॅन 28% म्हणजे 25% आपल्याला 2 दिवसामध्ये आपल्याला टीटीएमएल मध्ये काय करता आले असते, बुक केला असतं. ओके, काली ज्यांनी प्रॉफिट बुक केलेला आहे आणि आज कोणी प्रॉफिट बुक केलेला आहे टीटीएमएल मध्ये, त्यांचे स्क्रीनशॉट तुम्ही आपल्या पीएनएल मध्ये काय करू शकता, जाऊन तुम्ही चेक करू शकता. त्याचबरोबर दुसरा स्टॉक जो आपला प्रॉफिट बुकिंगला आला होता तो आहे अरिहंत कॅपिटल. सो अरिहंत कॅपिटल आपण कधी प्लॅन केला होता, त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर अरिहंत कॅपिटल हा आपण 74-70 च्या रेंज मध्ये आपल्याला तो बाय करायचा होता. तो आपण रिकमेंड केला होता. गुरुवारी आपण काय केलं होतं, तो रिकमेंड केला होता मंगळवारी. ओके, म्हणजे आपण तो परवा दिवशी काय केला होता, तो आपल्याला बाईंग साठी आपण तो प्लॅन करायला सांगितला. तर अरिहंत मध्ये आपल्याला 74-70 च्या रेंज मध्ये आपल्याला अरिहंत कॅपिटल मध्ये आपल्याला एंट्री आपल्याला प्लॅन करायची होती. अरिहंत कॅपिटलचं फर्स्ट टार्गेट आपण 80चं काय असणार आहे, फर्स्ट टार्गेट आपण घेऊन जायचं होतं. आणि आजचा जो हाय गेलेला आहे, तर अरिहंतचा आजचा जो हाय आहे तो आहे 82. म्हणजे आपण तो 74-75 च्या रेंज मध्ये 80-85 च्या रेंज मध्ये जरी आपण तो बाय केला असता, त्यामध्ये आपल्याला मोर दॅन 7% टार्गेट आपल्याला यामध्ये अरेंज मध्ये काय करता आला असता, आपल्याला पीक करता आला असता. ओके, 75 ला जर कोणी बाय केला असेल त्यामध्ये 10% ची रॅली आपल्याला 3 दिवसामध्ये अरिहंत कॅपिटल मध्ये काय करता आले असते, आपल्याला बुक करता आले असते. ओके, हे दोन्ही जे स्टॉक आले होते, हे दोन्ही स्टॉक आपला जो सेटअप आहे बीटीएसटी सेटअप, या सेटअप मध्ये आले होते आणि आज मार्केटने एक हेल्दी करेक्शन दिलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही या ठिकाणी जर पाहाल तर आपल्या यामध्ये फक्त आज किती स्टॉक आलेले, 6 स्टॉक आलेले. त्यामध्ये फक्त आपण एकच स्टॉक काय केलेला, तो बाईंग साठी आपण रिकमेंड केलेला आहे, कारण मार्केटमध्ये थोडं करेक्शन आहे. त्यामुळे कोणतेही स्टॉक आपले या बीटीएसटी सेटअप मध्ये पण आलेले नाहीये. त्यापैकी आपण कॅपिटल ट्रस्ट हा एक आपला फायनान्शियल कंपनीचा स्टॉक आहे. बजेटमध्ये जर फायनान्शियल काय जर न्यूज असते तर हा एक फायनान्सला काय मिळू शकतो, बूस्टर मिळू शकतो. त्याकडून आपण काय केलं, कॅपिटल मध्ये आपण एक एंट्री करण्यासाठी आपण तो काय केलेला आहे, रिकमेंड केलेला आहे. हे जे स्टॉक तुम्हाला मी अनालिसिस करतोय आणि शेअर करतोय, हे तुम्हाला एक एज्युकेशन पर्पज साठी मी तुम्हाला शेअर करतोय. कारण आपले जे ऍडव्हान्स टेक्निकल जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना हा सेटअप कसा युज करायचा आहे, एंट्री कुठे करायची, टार्गेट किती बघ करायचं आणि त्याला पार्शल होल्डिंग कुठे करायचं, या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत. ओके, तुम्हाला मी फक्त जसं एज्युकेशन पर्पज साठी मी तुम्हाला शेअर करतोय की आपल्याकडे जर नॉलेज असेल तर मार्केटमधून आपण कसा एक स्मूथली प्रॉफिट आपण डेली आणि डे अल्टरनेट डेली मध्ये काय आपण बुक करू शकतो. त्याचं तुम्हाला एक एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला मी शेअर करतोय. ओके, या ठिकाणी जर आपण या ठिकाणी जर बघितलं तर आपण कॅपिटल क्लब, कॅपिटल ट्रस्ट, ओके, हा आपण आज रिकमेंड केलेला आहे. यामध्ये आपल्याला बायची जर एंट्री करायची असेल तर आपण कितीला बाय करणार आहे, 125-115च्या रेंज मध्ये तो बाय करायचा आहे. 135 145, ओके, या दोन टार्गेट साठी 100च्या स्टॉप लॉसने याला काय करायचं, आपल्याला कॅपिटल ट्रस्ट मध्ये आपल्याला एंट्री प्लॅन करायची. कॅपिटल ट्रस्टचा जर आजचा जर हाय आपण या ठिकाणी चेक केला तर ते 125-150 या रेंज मध्ये आपल्याला तो बाय करायचा आहे. आणि टार्गेट जे असणार आहे 135-145 या टार्गेटसाठी आपण कॅपिटलला काय करू शकतो, आपण होल्ड करू शकतो. म्हणजे 145च्या टार्गेटसाठी जर आपण कॅपिटलला जरी होल्ड केलं तर मोर दॅन 15% रॅली आपण काय करू शकतो, आपण या कॅपिटल ट्रस्ट मध्ये आपल्याला काय करता येईल, आपल्याला बुक करता येईल. ओके, हा आपण एकच स्टॉक आज रिकमेंड केलेला आहे, जो आपल्याला काय करायचा आहे, बाईंग साठी आपण केलेला आहे, आपल्या स्विंग साठी आपण तो रिकमेंड केलेला आहे. त्यानंतर आज जे आपण लाईव्ह मार्केटमध्ये सकाळी 9 ते 10 या वेळेमध्ये आपण लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड आपण प्लॅन केले होते. कारण आज लास्ट ट्रेडिंग सेक्शन होता आणि मार्केट काय झालं होतं, मार्केट बऱ्यापैकी थोडंसं गॅपडाऊन मध्ये ओपन झालं होतं आणि त्यानंतर मार्केटमध्ये अशी हेल्दी मुवमेंट मिळाली होती. पहिले जे आपण ट्रेड प्लॅन केले होते, ओके, पी साईडचे ट्रेड आपण प्लॅन केले होते. निफ्टी, बँक निफ्टी साठी आपण काय केले होते, हे पी साईडचे आपण ट्रेड काय केले होते, आज आपण प्लॅन केले होते. सेम निफ्टी आणि बँक निफ्टी यांची जर दोघांची जर मुवमेंट बघितली तर निफ्टी सुद्धा काय झाला होता, गॅप टॉप मध्ये ओपन झाला होता आणि बँक निफ्टी काय झाला होता, गॅप डाऊन मध्ये ओपन झाला होता. निफ्टी गॅप मध्ये ओपन झाल्यानंतर पण एक हेल्दी करेक्शन दिलेलं आहे. ओके, त्यानुसार आपण पहिले जे ट्रेड आपण प्लॅन केले होते, पी साठी आपण काय केले होते, ट्रेड आपण प्लॅन केले होते.
यामध्ये आपण कोणत्या स्ट्राईक प्राइस मध्ये आपण एंट्री घेतली होती, प्रॉफिट कसे बुक केले, आणि आपले जे मेंटॉर कॅन्डिडेट आहेत जे आपले लाईव्ह मार्केटमध्ये मेंटरशिप प्रोग्राम पण करतात आहे आणि स्ट्रॅटेजीनुसार त्यामध्ये एंट्री प्रॉफिट जे बुक करत आहे त्यांनी आज किती प्रॉफिट बुक केलं ह्याचे स्क्रीनशॉट पण तुम्ही काय शकता आपल्या पीएनएल मध्ये तुम्ही काय करू शकता चेक करू शकता. मित्रांनो, तुम्हाला जो आपल्या ऑप्शन ट्रेडिंगचा जो मेंटरशिप प्रोग्राम आहे त्याचा एक आपण सकाळी 9 ते 10 वेळेमध्ये एक आपला लाईव्ह सेक्शन असतो. त्या सेक्शनला तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर आपल्या पीएस अकॅडमीची जी वेबसाईट आहे psacademy.pro/live-market/ या वेबसाईटला तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता आणि तुमचं नाव आणि मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्ही मेन्शन करून जे आपली मंडेला जे सेक्शन असणार आहे सकाळी 9 ते 10 या वेळेमध्ये आपलं जे सेक्शन होणार आहे या लाईव्ह सेक्शनला पण तुम्हाला अटेंड करता येईल. ओके, जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग ट्रेडर जर असाल तर तुम्हाला डेफिनेटली याचा काय होणार आहे, नक्की तुम्हाला फायदा होणार आहे. मित्रांनो, हे जे स्टॉक अनालिसिस आपण करतो असतो हा जो सेटअप आहे आपला स्विंगचा सेटअप आहे. जर कोण स्विंग ट्रेडर्स असेल ओके ज्यांना पोर्टफोलिओ डिझाईन करायचं आहे, लॉंग टर्म होल्डिंग करायचे, तुम्ही आपल्या ऍडव्हान्स टेक्निकलच्या बॅचला तुम्ही जॉईन करू शकता. ते पीएस अकॅडमीची ऍडव्हान्स टेक्निकलची बॅच आपण पुढच्या आठवड्यामध्ये आपण स्टार्ट करतोय, त्या बॅचला तुम्हाला जॉईन करताय. आणि तुम्ही ऑप्शन ट्रेडर असाल तर मेंटरशिप प्रोग्राम जो आपला 1 वर्षाचा प्रोग्राम आहे आणि आपले जे सेक्शन्स आपले असतात ते पूर्णपणे लाईव्ह मार्केटमध्ये आपण काय करत असतो, एंट्री एक्झिट आणि स्ट्रॅटेजीवरती डिस्कस करत असतो. त्या प्रोग्रामला पण तुम्हाला जॉईन करताय. जर तुमचे कोणते स्टॉक जर स्टक झाले असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला अप्लाय करू शकता. सो बॅक एंड टीम तुम्हाला कॉल करून त्यावरती काही सोल्युशन तुम्हाला दिलं जाईल. सो मित्रांनो, हे स्टॉक जे अनालिसिस तुम्हाला कसे वाटतात, सो याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.